मुळात देश विघातक कृत्य या पद्धतीने काही या संदर्भात काही कारवाई मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये जो काही विरोधी पक्ष आहे यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे की आता ते विधानसभेतले किंवा लोकसभेतले विरोधी पक्ष राहिले नाही, ते समाजविरोधी, कधी देशविरोधी, कधी व्यक्तिविरोधी अशा प्रकारच्या भूमिका घेताना दिसतात। माझी अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने भूमिका जी घ्यायची आहे त्यात योजनांचा विरोध करावा, त्याच्यामध्ये पॉलिसीचा विरोध करावा, पण समाजाचा आणि देशाचा विरोध करणं हे योग्य नाहीये। ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल अशी माझी अपेक्षा आहे। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आहे ते कोर्टामध्ये 2 याचिका देखील आहेत, ते दाखल झालेल्या आहेत। कसं बघताय? असं आहे की प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा, परंतु सरकारने जो GR काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे। हा GR कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही। हा GR कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही। हा GR ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत, त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो। त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीने योग्य भूमिका मांडू। मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण GR नीट वाचा। कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही। कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे। महापालिकेच्या बाबतीत पारदर्शकता यावी म्हणून यापुढे फक्त IAS अधिकारी महापालिकेच्या प्रमुखपदी असतील अशा पद्धतीचा एक हे झालंय। काय नेमकं त्यामागचं स्वरूप होतं, काय धोरण? असं काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त IASच राहतील। असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा, कमिशनरच्या जागा या IAS करता आरक्षित आहेत, आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहे, त्या ठिकाणी जर आपण IAS अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या IASच्या जागा कमी का करण्यात येऊ नये, कारण ज्या IAS करता नोटिफाईड जागा आहेत तिथे तुम्ही IAS देत नाही, तर याचा अर्थ तुम्हाला एवढ्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही। आणि म्हणून अशा नोटिफाईड ठिकाणी IASच दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार। राज्यातील ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अशी एक माहिती समोर आली आहे आणि राज्यभरातील नेत्यांकडून आज बैठक सुद्धा घेण्यात आली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये। वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते, त्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय GR काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधान होत आहे। आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही। सामाजिक दृष्टीने मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही। सर, भारत पाक मुद्द्यावरती आता मॅच वरतून ठाकरे गट पंतप्रधानांना कुंकू पाठवणार आहे आणि निषेध मोर्चा काढणार आहे सिंदूर मोर्चा म्हणून। मला असं वाटतं की नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकवाचं फार मोठं महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजाभवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते। त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल, कुंकवाचं महत्त्व समजलं असेल, त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा। आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू। सर, एक सवाल है, दक्षिण मुंबई में बड़े पैमाने पर जो है गवर्नमेंट की स्कीम के मुताबिक जो है झोपड़े साफ किए गए, लेकिन सर उसका सबसे ज्यादा माइलेज जो एक्चुअल लोग हैं उनको ना मिल गया, वो बिल्डरों ने खुद ही उठा लिया है। नागपाड़ा, अग्रीपाड़ा, मतलब दक्षिण मुंबई की विशेष रूप से बात कर रहा हूँ जहाँ सबसे ज्यादा प्रॉपर्टी का रेट है।
तो जो एक्चुअल हकदार है उनको मिला ही नहीं सर। तो इसके लिए क्या इस प्रकार से बोलना ठीक नहीं है, क्योंकि अगर ऐसा कोई आपके पास एविडेंस है तो आप जरूर दीजिए, मैं उसके ऊपर कार्रवाई करूंगा। लेकिन बोलने के लिए ऐसा हो गया है, ऐसा बोलकर तो उसमें से कोई फायदा नहीं है। हाँ, जरूर अगर आपके पास कोई साक्ष्य है, कोई एविडेंस है तो दीजिए, हम उसके ऊपर कार्रवाई करेंगे। सर एक सर, हिंदी में इंडिया वर्सेस पाकिस्तान मैच के रिप्लिकेशंस महाराष्ट्र में भी दिख रहे हैं। अरे छोड़ दीजिए, आप जो लोगों को मैं सुनता नहीं हूँ, जिनको कोई सुनता नहीं है, जिनके बारे में कोई सीरियसली लेता नहीं है, आप लोग सीरियस लेकर मेरा क्यों समय बिगाड़ते हैं? सर नेपाल में जिस तरीके से नेपाल में जिस तरीके के हालात है, विद्रोह हो रहे हैं, और इसे लेकर प्रधानमंत्री मोदी जी ने भी शांति की अपील की है और वहाँ पे नए पीएम का भी आगाज हुआ है। देखिए, ये विषय जो है ये अंतर्राष्ट्रीय विषय है। अंतर्राष्ट्रीय विषयों के ऊपर केंद्र सरकार ही बोले यही ठीक होता है, इसमें राज्य सरकारों की भूमिका नहीं होती। हाँ, जो हमारे पर्यटक वहां पर गए हैं, भारत सरकार उनको वापस ला रही है। हमारे महाराष्ट्र के भी पर्यटकों को उन्होंने वापस लाया है, उनके साथ हमारा संपर्क भी है और उनको जो चीजें लग रही है हम लोग कर रहे हैं। जे महाराष्ट्रातले पर्यटक नेपाळमध्ये आहेत त्यांना भारतामध्ये परत आणण्याकरता भारत सरकारने व्यवस्था केलेली आहे, त्याप्रमाणे ते परत येत आहेत आणि आमचं सरकार देखील त्यांच्या संपर्कात आहे। सर बाढ़ और हिंदी में बता दीजिए सर, जो बाढ़ और बारिश की वजह से राज्य में 50 लोगों की मौत हुई है, जो कुदरती मुसीबतें आई हैं। तो सर पिछले साल की बनिस्बत अगर देखें तो जो पहले जो मौतें हुई हैं उनमें इस बार ज्यादा इजाफा हो गया है, तो इसको लेकर सरकार की तरफ से क्या? देखिए, इसका ऐसा कंपैरिजन नहीं किया जाता पिछले बार कितनी हुई, इस बार कितनी हुई। नैसर्गिक आपत्ति है, नैसर्गिक जब आपत्ति आती है तो सरकार का एसओपी है, उस एसओपी के हिसाब से हम लोग मदद करते हैं। सर, अलमट्टी धरणासाठी कर्नाटक सरकारने आहे ते जागा संपादन करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या त्यांच्या निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी पुराची स्थिती पुन्हा निर्माण होईल। अलमट्टी धरणाच्या संदर्भात उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला चॅलेंज करू आणि त्याच्यावर स्थगिती घेऊ। राहिलं तिथं